सूर रस तुम्हाला सर्व माहिती आहे ना. 9 रस आहेत, पण मी एक स्वतः नवीन रस तयार केलाय ना, आणि त्या रसाचं नाव आहे बंगार रस. माझ्या कवितेचं नावच आहे बंगार रस. मी अनेक ठिकाणी मलाही बोलवणं येतं नानांसारखं मीही जातो. तर मी एका काव्य संमेलनाला गेलो आणि मग या बंगार रसावरची ही कविता मी त्या ठिकाणी सांगितली. एका गावात कवी संमेलनाचा एक मोठा कार्यक्रम झाला. एका गावात कवी संमेलनाचा एक मोठा कार्यक्रम झाला आणि माझी बंगार रसाची कविता ऐकून एक माणूस जागच्या जागी मेला. एका गावात कवी संमेलनाचा एक मोठा कार्यक्रम झाला आणि माझी बंगार रसाची कविता ऐकून एक माणूस जागच्या जागी मेला. त्या माणसाचा मरणाचा प्रसंग माझ्यावर बेतला. त्या माणसाचा मरणाचा प्रसंग माझ्यावर बेतला आणि पोलिसांनी मला आत करून घेतला, जेलमध्ये टाकलं. पोलिसांनी मला कोर्टापुढे उभे केले. पोलिसांनी मला कोर्टापुढे उभे केले आणि तिथे वकिलांनी मला मोठे मोठे प्रश्न केले. पोलिसांनी मला कोर्टापुढे उभे केले आणि तिथे वकिलांनी मला मोठे मोठे प्रश्न केले. उत्तर म्हणून मी बंगार रसाची कविता ऐकवण्याचा प्रयत्न केला. उत्तर म्हणून मी बंगार रसाची कविता ऐकवण्याचा प्रयत्न केला आणि प्रश्न विचारणारा वकील जागेवरच पडून मिळाला. किती मेले? 2 मेले. जज साहेबांनी माझी पूर्ण शहानिशा केली. जज साहेबांनी माझी पूर्ण शहानिशा केली आणि विचार पूर्ण करून मला फाशीची शिक्षा दिली. जज साहेबांनी माझी पूर्ण शहानिशा केली आणि विचार पूर्ण करून मला फाशीची शिक्षा दिली. शेवटची इच्छा काय अशी विचारणा मला जज साहेबांनी केली. शेवटची इच्छा काय विचारतात, अंतिम इच्छा. शेवटची इच्छा काय अशी विचारणा जज साहेबांनी मला केली आणि बंगार रसाची कविता मी त्यांना पण ऐकून दिली. माझी कविता ऐकताना जज साहेब थर थर झाले. माझी कविता ऐकताना जज साहेब थर थर झाले आणि माझ्या मरणाच्या अगोदर तेच वर गेले. किती मेले? माझ्या या कवितेमुळे खूप जण मेले. आता मला वाटतं बस. माझ्या या कवितेमुळे खूप जण मेले. आता मला वाटतं बस. तुम्ही जोरात टाळ्या वाजवा. काय तुम्हाला बंगार रस